आखाडीसाठी 30 खिचडी खाऊन बोर झाला असाल ना तर मस्त आखाडीसाठी आपण हे राजगिरा जे आहे ह्याचं सूप बनवणार आहोत. ते कसं तर चला आता बघून घेऊया. म्हणजे तुम्ही पिलात का असं कधी सूप? नाही ना. तर आता ह्या उपवासाला तुम्ही नक्की असं सूप करून पिया. यासाठी काय करायचं, अगदी थोडासा आपल्याला साबुदाणा लागणार आहे. तो कढईत मस्त गरम करून घ्यायचा आणि मिक्सरला ह्याचं पीठ करून घ्यायचं. आता हे बाजूला ठेवलं का आता आपल्याला राजगिऱ्याच्या लाह्या पाडून घ्यायच्या आहेत. हे यातलं महत्त्वाचं आणि मेन साहित्य आहे बरं का. आता ह्या लाह्या तुम्ही कधी पाडल्यात का? नसत्यात पाडल्या तर घ्या, ऐका माझा आणि नंतर करून बघा. तर काय करायचे, कढई घ्यायची, छान कडकडीत तापवायची. तापवली का तिथं गॅस कमी करून घ्यायचा. आता गॅस कमी केला त्यात पोळी खायचा चमचा असतो ना तेवढा भरून राजगिरा घालायचा आणि छान याला सुती कापडाने फिरवत राहायचं. तुम्ही जसं जसं फिरवत आल तसं तसे लाह्या पडायला सुरुवात झालेली असते. ह्या लाह्यांचा तुम्हाला काय सांगू, काय खमंग वास येतो. ह्या वासानेच ह्या लाह्या खावडतात. आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आई करायची ना, आम्ही अशा भरपेट लाह्या खायचो, खूप मजा करायचो. अशा ह्या लाह्या नुसत्या खायला देखील खूप सुंदर लागतात. जर तुम्हाला मुलांना आवडत असेल तरी हे सुद्धा एक छान एक सुट्टा आणि टाईमपासचा पदार्थ आहे बरं का. ह्या लाह्या खूप छान लागतात. पण पाडताना मग हे सारखं मिश्रण हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून त्या खालच्या काळ्या होणार नाहीत. हलवत राहिल्याने सगळ्या सारख्या भाजल्या जातात. ही याचं सगळ्यात महत्त्वाची जी आहे ट्रिक आहे. तर चला आता लाह्या झाल्यात ना भाजून, चला आता फोडणीला सर्व काही साहित्य लागतं ते बघून घेऊया आपल्याला सूपसाठी. तर त्यासाठी आपल्याला लागतं ताक, दळलेलं साबुदाणा पीठ, राजगिरा आणि फोडणीसाठी आपल्याला काय लागेल, हिरवी मिरची आणि तीळ. आता काय करायचं, 1.5 कप पाणी आणि अर्धा कप ताक घेतलेला आहे. त्यामध्ये साबुदाण्याचं जे आपण दळलेलं पीठ होतं ते 1 पोहे खायचा चमचा एवढंच घालायचं बरं का. चला आता फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी तूप घालायचं, त्यामध्ये मिरची आणि जे तीळ आहे ते छान तडतडून द्यायचे. त्यानंतर हे वरून मिश्रण घालून घ्यायचं. आता फोडणीचा व्हिडिओ माझ्याकडून शूट घेताना राहून गेलाय, त्याबद्दल सगळ्यांची मी माफी मागत आहे. आणि आता हे मिश्रण एकदा घातलं की मग असंच ठेवायचं नाही, हे साबुदाण्याचं पीठ खाली बसू शकतं. म्हणून याला सारखं हलवत राहायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता हे हलवताना त्यावेळेस थोडंसं पातळ दिसू द्यात, कारण की आपल्याला ह्यामध्ये अजून महत्त्वाचं जे साहित्य आहे तेच घालायचं राहिलेलं आहे. त्यामुळे ह्याला छान उकळी आली की 2 मिनटं शिजून घ्यायचं, कारण साबुदाण्याचं पीठ आहे हे शिजलं की ह्यावरनं फक्त राजगिरा घालायचा, हे लाह्या राजगिऱ्याच्या, आणि झालं की आपलं सूप सगळं छान एक जीव करून घ्यायचं. चला आता झालं सूप. घ्या ताटलीत काढून, तुम्हाला ज्यामध्ये खायचं त्यामध्ये काढून घ्या आणि याला वरनं फक्त गावरान तूप घालून घ्यायचं. बस, काहीच नाही करायचं. असं हे आपलं गरमागरम सूप जे आहे हे तयार झालेलं आहे. याची चव खरंच खूप छान अफलातून आणि असं थोडीशी वेगळी अशी डिश आहे. तर नक्की करून बघा आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.